नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांच्या यादीत घोळ, खरे लाभार्थीच सुटले, तहसीलदारांनी केली फेर तपासणी। लाखांदूर तालुक्यातील प्रकार। गत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखांदूर तालुक्यातील अतिप्रभावित गावात झालेल्या घरांच्या पडझडीपैकी एका गावातील खरे पूरग्रस्त लाभार्थी वगळून यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। याविषयी ग्रामस्थांनी लाखांदूर तहसीलदारांना माहिती दिली असता लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी याची तातडीने दखल घेत स्वतः चमूसह 23 नोव्हेंबरला फेर तपासणी केली। यात पडझड झालेल्या घरांच्या यादीत काही पदाधिकारी आणि स्लॅब असलेल्या घरांचा समावेश असल्याचे पुढे आले। साधारणतः 2 महिन्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीच्या पूर्णतः नुकसानीसह घरांच्या नुकसानीच्या घटना घडल्या होत्या। दरम्यान पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल तालुका प्रशासनाला पाठविण्यात आला। मात्र असे करीत असताना लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे पूरग्रस्त घरांच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। येथे पूर परिस्थितीमध्ये 72 घरांमध्ये पाणी शिरले होते। मात्र प्रशासनाला यादी देताना त्यात कमी अधिक 100 घरे वाढवून 161 घरांची यादी पाठवण्यात आली होती। यात ज्यांच्या घरात पाणी शिरलेच नाही, ज्यांच्या जीवनोपयोगी साहित्यांची काहीही नुकसान झाले नाही, अशांचाही यात समावेश केला होता। त्या सर्वांना 5000 रुपये खावटीची रक्कमही मिळाली। उलट ज्यांचे खरंच नुकसान झाले आहे अशा कमी अधिक 50 लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याचेही ग्रामस्थांकडून बोलले जात आहे। सोबतच घरांची पडझड झालेल्या 23 नुकसानग्रस्तांची यादी ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका प्रशासनाला दिली होती, ज्यात ज्यांचे घर स्लॅबचे आहे, ज्यांच्या घराला तीळ मात्रही इजा होऊ शकत नाही, ज्यांचे घर 2 वर्षापूर्वी पडले होते, अशा घरांचा समावेश करून खरे 12 लाभार्थी यातून वगळल्याचे ग्रामस्थ सांगतात। त्यामुळे सदर विषय काही ग्रामस्थांनी लाखांदूरच्या तहसीलदारांकडे कथित केला आणि याची फेर चौकशीची मागणी केली। त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत तथा प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी अन्न पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता देवरे अशी चमू घेऊन 23 सप्टेंबर रोजी ढोलसर येथे प्रत्येक घरांची प्रत्यक्ष पाहणी केली। या चौकशी दरम्यान अनेक पात्र लाभार्थ्यांना वगळून मर्जीतील आणि खोटे लाभार्थी यादीत समाविष्ट केल्याचे पुढे आल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे। मात्र याविषयी अद्याप तहसील प्रशासनाकडून कुठलीही माहिती यायची आहे। आता या प्रकरणी तहसीलदार साहेब काय ऍक्शन घेणार हे बघण्यासारखे राहील। 24 तासांच्या आत नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा नियम असला तरी ढोलसर या गावात पाण्याचा वेढा असल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी गावात जाणे शक्य नव्हते। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पूरग्रस्त घरांची यादी बनवण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार येथील ग्रामपंचायत प्रशासनाने यादी बनवून तालुका प्रशासनाला दिली होती। मात्र या यादीत स्लॅबच्या नुकसान न झालेल्या, पाणी न शिरलेल्या घरांचा समावेश तर होताच, विशेष म्हणजे ज्यांचे खरंच नुकसान झाले होते त्यांची नावे वगळली गेल्याचे 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी यादी बनवणाऱ्या प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला होता। दरम्यान याविषयी ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया पुढे आल्या। पूर परिस्थितीमध्ये आपदा मित्रांनीच गावाचा सर्वे करून घरात पाणी शिरलेल्या 72 पूरग्रस्तांची यादी तहसीलला दिली होती, तर ग्रामपंचायत प्रशासनाने ज्यांचे घरात पुराचे पाणी गेलेच नाही अशांची नावे समाविष्ट करून 161 ची यादी तहसीलला पाठवली होती। अशा अनेक बोगस लाभार्थ्यांना खावटीचे 5000 रुपये मिळाले। यात ज्यांचे घरात पुराचे पाणी गेले असे नुकसानग्रस्त अद्यापही वंचित आहेत। ही बोगस यादी ग्रामपंचायतने बनवल्याचे ग्रामसभेत निष्पन्न झाले। तर अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या 23 नुकसानग्रस्तांच्या यादीत सुद्धा घोळ झाल्याने ग्रामस्थ स्थानिक प्रशासनावर रोष व्यक्त करीत प्रश्न उपस्थित करीत आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक ढोलसर येथील आपदा मित्र जोशेश वाडई यांनी दिली।